गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड हॅपी माघी गणेश चतुर्थी. तर आता मी जाते गणपती बाप्पाच्या दर्शनाला. सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करते. सो चलो. कांदिवली विलेज, कांदिवली वेस्टमध्ये हे गणपतीचं मंदिर आहे. इकडे दरवर्षी माघी गणेश चतुर्थीला मोठा भंडारा असतो आणि यावर्षी या गणपतीचं 25वे वर्ष आहे. त्यामुळे हे असं सुंदर डेकोरेशन केलं आहे. तर आज आम्ही जाणार आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनाला, चारकोपच्या राजाला. तर मी तुम्हाला दाखवेन की आम्ही कसे गेलो आणि आम्ही कसं दर्शन घेतलं. सो स्टे ट्यून. ऑफिसमध्ये सुद्धा गणपती बाप्पाची पूजा करून हा गरम गरम प्रसाद वाटला होता. त्यानंतर अंकिताला कधीपासून एक रील बनवायची इच्छा होती. सो फायनली आम्ही तो बनवला. कधी एक चुकत होता तर कधी दुसरा. याचा फायनल टेक तुम्हाला शॉर्ट्समध्ये बघायला मिळेल. मग आम्ही काही फोटोज क्लिक केले. आपण चाललोय सीता मॅडमच्या गणपती बाप्पाचे दर्शन आणि त्यानंतर चारकोपच्या राजाचं दर्शन करायला. आता आम्ही निघालोय ऑफिसमधून चारकोपला जायला. आम्ही ओला बुक केली आहे. ती येईपर्यंत आता आम्हाला भूक लागली आहे. तर आम्ही इथे घेतोय काहीतरी स्नॅक्स, वेफर्स. 30 रुपये 1 2 3. एक रील काय केला, सगळ्या जणी एवढ्या दमल्या की त्यांना भूक लागली. ही फक्त व्हिडिओ शूट करण्यात हिला दम लागलाय. आना टाइम हुआ अपने को 15 मिनट्स. 15 से भी ज्यादा. अभी तो ओला नहीं आई. फाइनली ओला मिळाली आहे. इकडे आमचे सर कधीपासून आमचा वेट करत होते आणि आता ते शोधतायत आम्ही कुठच्या गाडीत आहोत. फायनली आम्ही पोचलो आहोत. आम्ही आता पहिला आमच्या कलिगच्या घरी आलो आहोत गणपतीचं दर्शन घ्यायला. त्यानंतर आम्ही चारकोपच्या राजाला जाणार आहोत. मैंने रील पास से मंगवाया. आता आम्ही आलो आहोत चारकोपच्या राजाला. हा एंट्रन्स आहे. यावर्षी हे असं डेकोरेशन केलं आहे. दरवर्षी इकडे वेगवेगळं डेकोरेशन असतं. आम्ही पहिल्याच दिवशी दर्शन घ्यायला आलो होतो तरी खूप गर्दी होती. खूप फेमस असा गणपती आहे हा चारकोपचा राजा. इकडे दरवर्षी असा लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू असतो, जिकडे खूप सुंदर सुंदर गाणी चालू असतात. खूप छान वाइब्स असतात. चारकोपच्या राजाची मूर्ती ही हुबेहूब लालबागच्या राजाच्या मूर्तीसारखी असते. खूप सुंदर मूर्ती आहे. तुम्ही चारकोपच्या राजाला नक्की व्हिजिट द्या.
इकडे दरवर्षी असा पाळण्यात बाल गणपती असतो, तोही खूप क्यूट असतो. खूप जण इकडे खेळणी आणून ठेवतात गणपतीसाठी. अशा प्रकारे मी आजचा दिवस स्पेंड केला. थँक्यू फॉर वॉचिंग.